सर्वांना नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र. इंडिया अनलिमिटेड इन डिजिटल चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आजच्या ताज्या घडामोडी. गेले मी 2 महिने विविध ठाण्यातील घटनांचा अभ्यास करतो, भ्रष्टाचारावर बोलतो, भ्रष्टाचार होणाऱ्या घटनांचा अभ्यास करतो. गेली 34 वर्ष अबाधित सत्ता, जुनी नेते मंडळी होऊन गेली. जुने नेते मंडळी होऊन गेली. जुन्या नेत्या मंडळींना एक 5 पैशाचा भ्रष्टाचार कसा करायचा ते माहीत नाही आहे. एक 5 पैशाचा भ्रष्टाचार कसा करायचा माहीत नाही. जुन्या लोकांची कार्यकिर्द पहा. सामाजिक सेवा 100%, राजकारण 100%, सामाजिक सेवा 100%, राजकारण 100%. कुठलंही आर्थिक विवंचन नाही, का आर्थिक मागणी नाही किंवा आर्थिक खर्च करत नाही. सकाळी माणूस कामासाठी आला, सामाजिक त्या घरी, आम्ही आमच्या घरामध्ये लाईन पाहायचो. बाबांकडे असंख्य लोक यायची. बाबांनी कधी मागणी नाही केली. पूर्वीचे नेते मंडळी, शिक्षक मतदारसंघ, आमदार असतील, खासदार असतील, गम कोळी, नारायण कोळी, मदा जोशी असतील, कांती कोळी असतील, ठाण्याचे काँग्रेसचे आमदार राहिलेले घोलप असतील, त्या काळचे 70च्या 80च्या दशकामधले मोठमोठे नेते असतील, कधी 5 पैशाचं भ्रष्टाचार नाही, कधी 5 पैशाचं अर्थकारण नाही. सरळ सेवा, सरळ काम, निपक्ष सेवा, निस्वार्थी काम, अशा प्रकारची कामं करणारे नेते हे जुन्या पथडीतले. त्यामध्ये दिवंगत काम करणारे चांगो शिंदेही होत. 5 पैशाचा लाभ लोभ नाही, परंतु दुसऱ्याचा इतिहास घडवला. परंतु आज जी महानगरपालिका, ग्रामपंचायत, नगरसेवक, नगरपालिका ते महानगरपालिकापर्यंत दिवंगत नेते काम करणारे चांगो शिंदे यांनी घडवली. 1971च्या दशकामध्ये, 70च्या दशकामध्ये चांगो शिंदे यांनी 2 नगरसेवक दिले. लव इंगळे दिले, रमेश पंडित दिला. 82 मध्ये महानगरपालिका प्रस्थापित झाली. 82 मध्ये महानगरपालिका प्रस्थापित झाली. पहिली लोकल बॉडीचे निवडणुका आल्या 1987 मध्ये. वसंतराव डावखरे सारखा दिग्गज माणूस नगरसेवक म्हणून घडविला चांगो शिंद्याने त्यांच्या प्रभागातून. कालांतराने दुसऱ्या टर्ममध्ये राम माळेमधून निवडून दिले वसंतराव डावखरे. काँग्रेसचा कार्यकाल होता. आतल्या दरवाजाने काँग्रेसची सत्ता होती महाराष्ट्रावरती. आतल्या दरवाजाने उपसभापती विधान परिषदेचे झाले. काम काही नाही. आतल्या दरवाजाने विधान परिषदेचे उपसभापती झाले. काम काही नाही, नावासाठी झाले. 2 वेळा नगरसेवक निवडून दिले, परंतु आमदारकीला काही ते निवडून आले नाहीत. आमदारकीला कुठेच काही निवडून आलेले नाहीत. मागच्या दरवाजाने विधान परिषद उपसभापती झाले. आता कोणी नेते हयातीत नाही. जुने जाणते कोणी नेते हयातीत नाही. ज्याने ठाणे घडवलं, ठाणे वाढवलं, त्या काळचे ते दिवंगत सर्व काही नेते आहेत. नारायण कोळी, गम कोळी, कांती कोळी, मदा जोशी, सतीश प्रधान, चांगो शिंदे, मनू शिंदे. जेवढी नावं घेऊ तेवढी कमीच आहेत. या सर्वांचं दायित्व आहे. ठाणे जिल्ह्यातील, ठाणे शहरामध्ये सर्वांचं दायित्व आहे. एकाएकी धर्मवीरांचं नाही. धर्मवीरांनी काही घडवलं नाही. फक्त एकच समाजसेवा केली की मुलांना शिक्षित करण्यासाठी विविध शाळेमध्ये ॲडमिशन दे, विविध कॉलेजमध्ये ॲडमिशन दे, विविध शाळेमध्ये ॲडमिशन दे, विविध कॉलेजमध्ये ॲडमिशन दे. एक मात्र एवढं काम केलं. परंतु ठाणे शहरामध्ये बजबजपुडी वाढली.
ते अतिक्रमणे अनधिकृत बांधकामांची, बांध टपरी लाव फोटो, बांध टपरी लाव धर्मवीर आनंद दिघेंचा फोटो, बांध टपरी लाव धर्मवीर आनंद दिघेंचा फोटो, लाव बांध टपरी लाव आनंद दिघेंचा फोटो, बांध अतिक्रमण बांधकाम कर अनतिक्रमण नाव सांगा धर्मवीर आनंद दिघांचं. अशा प्रकारचं ठाण्यामध्ये पूर्ण टपऱ्यांचं शहर झालं, टपऱ्यांचं शहर झालं. जे हिंदू उदय बाळासाहेब ठाकरेंपर्यंत पोचलं, जे हिंदू उदय बाळासाहेब ठाकरेंपर्यंत पोचलं, त्यांना त्यांच्या स्वप्नातलं ठाणं हवं होतं. जे सतीश प्रधान नगरसेवक असताना, नगराध्यक्ष असताना, त्यांच्यासोबत चांगो शिंदे असताना आदेश आले हिंदू उदय बाळासाहेब ठाकरेंकडून की ठाण्यामध्ये एक नाट्यगृह घडलं पाहिजे. सतीश, मला एक नाट्यगृह पाहिजे सतीश, आणि स्टेडियम घडलं पाहिजे. हिंदू उदय बाळासाहेब ठाकरेंनी आर्किटेक्ट दिला, वास्तुविशारद दिला, बिल्डर दिला, कॉन्ट्रॅक्टर दिला, गडकरी रंगायतन बांधायला, दादोजी कोंडे बांधायला, स्टेडियम बांधायला. परंतु हे दादोजी कोंडे स्टेडियम घडेपर्यंत पुणे 1966 झोपडपट्टी यांची जागा रिक्त करणार, महात्मा फुले नगर जोशी बिडेकर कॉलेजच्या समोर जी जागा दिली आहे, ती कामगार वसाहत, लफाटा वसाहत जी घडवली ती चांगो शिंदेनी घडवली. चांगो शिंदेमुळे दादोजी कोंडे मैदान झालं 1966च्या दशकामध्ये, आणि 1978-1900 दशकामध्ये दादोजी कोंडे स्टेडियम घडलं. ते सतीश प्रधान नगराध्यक्ष होते, बाबा सोबत होते, सत्तेत होते. काय नाही घडवलं, काय नाही दिलं ठाणे शहरांसाठी, ज्या काही नाही दिलं कामगारांसाठी चांगो शिंदेने. केवळ एकमेव एकनाथ शिंदे, केवळ एकमेव एकनाथ शिंदे, सगळं ठाणेभर नाव. गंगूबाई संभाजी शिंदे हॉस्पिटल भ्रष्टाचार, गंगूबाई संभाजी शिंदे हॉस्पिटल भ्रष्टाचार, 26 कोटी 67,94,000 महाराष्ट्राच्या तिजोरीतले गायब, अनेक गुजराती शहा बिल्डरला दिले गेले. हा बोलतोय पोटतिडकीने, का बोलतोय? रवींद्र शिंदेच्या पायाला पाय लावून रवींद्र शिंदेनं तुम्ही एकाएकी निलंबित केलं, एकदा नाही तर दोनदा केलं. गोल्डन गँगचा भ्रष्टाचार पसला जावा, रवींद्र शिंदेची अडवणूक नको म्हणून रवींद्र शिंदेला 2 वेळा सस्पेंड केलं जातंय, 2 वेळा सस्पेंड केलं जाते. परंतु हा भ्रष्टाचाराचा आवाज काही दबला नाही, हा भ्रष्टाचाराचा आवाज काही दबणार नाही. ठाण्यामध्ये 34 वर्षाची सत्ता, जे जुने कार्यकाल होते, आणि आता 15-20 वर्ष जे सत्तेत गाजवतात, आता 10 वर्षापूर्वी आलेले नव्याने महापौर झाले, नगरसेवक झाले, महापौर झाले, आत्ताचे खासदार झाले, आज ते ठाणे महानगरपालिका चालवतात. उपमुख्यमंत्री ठाणे महानगरपालिका चालवते. मग आयुक्त कशाला पाहिजे ठाणे महानगरपालिकेवरती? की केवळ स्टॅम्प पाहिजे का? केवळ स्टॅम्प पाहिजे. ठाणे महानगरपालिका आयुक्त एक केवळ रबर स्टॅम्प म्हणून पाहिजे. ठाणे महानगरपालिका आयुक्त केवळ रबर स्टॅम्प म्हणून पाहिजे. वरून आदेश आल्याशिवाय एक एक काम होत नाही, एक एक पत्राचं काम होत नाही. एक एक पत्राचं पत्र झेरॉक्स कॉपी ठाणे महानगरपालिकेतून एकनाथ शिंदेच्या टेबलावर जाते, एकनाथ शिंदेच्या टेबलावर जाते. एक एक झेरॉक्स एकनाथ शिंदेच्या टेबलावर जाते, नरेश म्हस्केंच्या टेबलावर जाते. ठाणे महानगरपालिकेमध्ये काय घडतं, ठाणे महानगरपालिकेत काय नाही घडत, काय घडतं काय नाही घडत, एक एक इतिवृत्त उपमुख्यमंत्र्यांच्या टेबलावर जातं आणि नव्याने निर्वाचित खासदारांच्या टेबलावर जातं. या घडामोडी त्यांना कशा समजतात? आज रवींद्र शिंदे काय करतोय, आज रवींद्र शिंदे काय करतोय, कुठल्या भ्रष्टाचाराचं प्रकरण काढतोय, कुठल्या भ्रष्टाचारावर आवाज उठतोय, हे इत्थंभूत गोष्टीकडे उपमुख्यमंत्री लक्ष देतात, नवनिर्वाचित खासदार लक्ष देतात, आणि रवींद्र शिंदेना मारण्यासाठी नियोजन योजना करतात, नियोजन योजना करतात. आत्ताची आलेली नवखी पोरं शिवसेनेमध्ये कोणी मराठी माणूस राहिला नाही, फक्त परप्रांतीयांचा भरणा आहे, फक्त परप्रांतीयांचा भरणा आहे, प्रत्येक परप्रांतीयांचा भरणा आहे. आणि या परप्रांतीय भरण्याला काय माहिती आहे शिवसेनेचा इतिहास, काय माहिती आहे शिवसेनेची घडामोडी? आज एक विजू नाटेकर सारख्या माणसाला, जो प्रामाणिक रिक्षा टॅक्सी युनियनचे विजू नाटेकर, आमच्या डोळ्यासमोरची घटना आहे. आज मी 60 वर्षामध्ये पदार्पण करत आहे, 60 वर्षामध्ये पदार्पण आहे माझं.
या ठाण्याच्या लाल मातीत घडलो, ठाण्याच्या लाल मातीत जडलो, या ठाण्याच्या लाल मातीत शिक्षण घेतलं. जवाहर बाग माझी आई शाळा, जुनी नगर परिषद कार्यालयामध्ये शिक्षण घेतलं. ठाणे स्टेशनचा परिसर, महात्मा फुले नगर परिसर, काटन रोड परिसर, जांभळी नाका, टेंबी नाका, गोखले रोड परिसर, या परिसरात वाढलो. महाविद्यालयामध्ये शिकलो. महाविद्यालयामध्ये शिकलो, एक प्रतिष्ठित शाळा. जे महाविद्यालय महाराष्ट्राच्या ठाणे जिल्ह्यामध्ये पहिला नंबर यायचा तो महाविद्यालयाचा. त्या महाविद्यालयात शिकलो. व्हिजिडियामधून ग्रॅज्युएट झालो, पोस्ट ग्रॅज्युएट झालो, विविध डिग्र्या घेतल्या. या झोपडपट्टीतून शिकलो, रस्त्याच्या फुटपाथवर बसलो. आणि आम्ही लोकशाहीवर बोलायचं नाही. कशासाठी? आम्ही मतदान देतो ना, मतदान करतो की नाही, लोकशाहीने मतदान करतो ना, म्हणून ते एकनाथ शिंदे निवडून आले ना, म्हणून ते खासदार निवडून आले ना, आमच्या मतांवर निवडून आले. मग आमच्या मतांवर निवडून आले, जनतेच्या पैशाच्या कराच्या पैशावर निवडून आले, मग आम्ही मालक ना, मग तुम्ही नोकर ना की नाही? मग नोकर गडगंज. टक्केवारी 40%, टक्केवारी 40%, टक्केवारी 40%, बोलतो थेट. कालची बातमी आहे, रवींद्र शिंदेला मारण्यासाठी सेटिंग लावले महानगरपालिकेवरती. रवींद्र शिंदेला सेटिंग आहे लावले महानगरपालिकेवरती, सेटिंग लावले. अरे माझा बापाने कधी, माहिती आहे का, एक घटना सांगतो. देवत कामगार नेते चांगो शिंदे 20-25 वर्षापूर्वी का 30 वर्षापूर्वी, कामगार नेते युनियन लीडर रोजच त्यांचे पायपीट करून पेट्यांवरती भाषण सभा व्हायच्या. वागळेच्या राहिल्या देवी पेटीवरती गेले चांगो शिंदे, आणि हे गुंड रिक्षा भरून एकनाथ शिंदे गेले, चांगो शिंदेच्या अंगावर गेले. पण चांगो शिंदे घाबरले का? नाही ना घाबरले. उचलून ऑटोमॅटिक पोलीस स्टेशनमध्ये भरती केला, ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला. हे स्वतः एकनाथ शिंदे स्वतः आठवण करून मला सांगितली ही घटना. जेव्हा आम्ही प्रदर्शन भरवलं होतं कोर्ट नाक्यावरती टाउन हॉलमध्ये उद्घाटनाला भेटले, सांगितलं ही घटना मला एकनाथ शिंदेने. अरे बाबांनी मला उचलून ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला, बसवला आतमध्ये. बाबांच्या कार्याचा गौरव करतात. मांडलं तुझ्या वडिलांना, बाबांना, चांगो शिंदेना, निस्वार्थी सेवा, निस्वार्थी काम. आणि तुम्ही काय करता? टक्केवारीचं काम. झाडे लावा, झाडे जगवा, पाणी अडवा, पाणी जिडवा, झाडे लावा, झाडे जगवा, पाणी अडवा, पाणी जिडवा. आज टक्केवारी कमी पडली म्हणून 32 माळ्याचं 10,000 कोटीचं तुम्ही महापालिका भवन बांधताय. अरे सातारा, कोल्हापूर, सांगलीवरून आलेले कन्सल्टन्सी कंपनी आज महानगरपालिकेच्या जीवावर येऊन कमवतात. हे जे इंजिनियर आले ना महानगरपालिकेत आहेत, जे काम करतात, जे अद्यावून काम करतात, जे करून गेले, सेवानिवृत्त झाले, चांगो शिंदेच्या जीवावर लागले. चांगो शिंदेच्या मुलाला जो शिकून सवरून व्हिजिडियामधून आला, बाबा म्हणाले, अरे रवी तू बाहेर कुठे नोकरी करायची नाही, तर आपल्या नगरपालिका आहे, आपली ठाणे महानगरपालिका आहे, त्याच्यामध्ये लागायचं. बाबांनी 90 मध्ये भरती काढली 20 लोकांची, 92 मध्ये भरती काढली 50 लोकांची. हे सर्व इंजिनियर जे आले हे रवींद्र शिंदेच्या मेहरबानीने आले. रवींद्र शिंदे इंजिनियर झाला नसता, ठाणे महानगरपालिकेत प्रस्थापित झाला नसता, हे बाकीचे इंजिनियर कोण आले नसते. 50 पदे, आधी 20 पदे, 50-70 पदे भरले त्यावेळी. हे केवळ चांगो शिंदेची मेहरबानी. आणि हे आलेले इंजिनियर कोण? संजय देशमुख असतील, ढोले असतील, कलाल असतील, सुधीर गायकवाड असतील, हे डिग्री होल्डर आणि काही डिप्लोमा होल्डर, काही सेवानिवृत्त झाले, काही आहेत. रवींद्र शिंदेवरती अनुसूचित जाती जमाती असून पदोन्नती नाही. एकनाथ शिंदे रवींद्र शिंदेना निलंबित करतात. नरेश मस्के रवींद्र शिंदेची पदोन्नती खायला सांगतात. संदीप माळवी ते करतोही. बिंदू दामलेमध्ये घोटाळा करतो, 10 सोन्याच्या कॉईन्स घेतो, गोल्ड कॉईन घेतो, करोडो रुपये घेतो. अर्जुन आर्यला 2 वर्ष 4 पदं आणि कल्याण डोंबिवलीमध्ये नगर अभियंता पद. हे कशाच्या जीवावर? हे खोक्याच्या जीवावर दिले ना, खोक्याच्या जीवावर दिले. जाहीर बोलतो, थेट बोलतो. आणि तुम्ही रवींद्र शिंदेची सेटिंग करता. अरे झालं ना, बस झालं. 2 वेळा निलंबित केलं, गोल्डन गँगने नुकसान केलं, आत्महत्या करण्यामध्ये प्रवृत्त केलं. आता ॲट्रॉसिटीचा गुन्हा तर दाखल झालेला आहे, गेल्या 2 वर्षापूर्वी पोलीस कमिशनर ऑफिसला आलेला आहे.
पोलीस कमिशनर ऑफिसला आलेले, वर्तनगर प्रबंध समिती. आज मी माहिती अधिकार दिला पोलीस चौकीवरून. तुम्हाला मी लाईव्ह पण केलं की काय कारवाई केली ॲट्रॉसिटी बाबतची, त्याची माहिती मला कळवा. मला न्यायालयात सादर करायची आहे. काय माहिती कळवली ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्याबाबत ती मला कळवा. मला चीफ जस्टिस मॅजिस्ट्रेट ठाणे जिल्हा कोर्टमध्ये सादर करायची आहे. नाही झाली तर सुप्रीम कोर्टमध्ये, हायकोर्टमध्ये सादर करेल, सुप्रीम कोर्टमध्ये सोडत, पण गद्दारांना सोडणार नाही. चांगो शिंदेंच्या मुलाशी दुश्मनी महागात पडेल, केवळ टक्केवारीची दुश्मनी महागात पडेल. खोट्या कामासाठी मला सस्पेन्शन. कुठला गुन्हा केला होता? तुमच्या घरात येऊन जेवलो होतो का? कुठला गुन्हा केला होता? तुमच्या घरात येऊन जेवलो होतो का? का अपशब्द वापरले? का सस्पेंड केलं? नरेश मस्केंना थेट गडकरी रंगायतमध्ये लाईव्ह चालू असताना विचारलं मी नाही विचारलं, त्यांनी स्वतःहून विचारलं, अरे तू आम्हाला भाषणामध्ये शिव्या का देतो? छाती करून विचारलं तू. अरे मी घाबरलो. एकनाथ शिंदेच्या त्या नरेश मस्केला मी घाबरलो. रवींद्र शिंदे घाबरला लगेच. अरे बाबा माफ करा, माफ करा, माफ करा, माफ करा, मी तुम्हाला भाषणामध्ये शिव्या दिल्या काय मला माहीत नाही. अरे ज्या रवींद्र शिंदेला झोपडमध्ये जन्म झाला, शिकला, त्याला अजूनपर्यंत शिवी द्यायचं माहिती नाही तोंडामध्ये.